सूर्यप्रकाशनाखाली बोला. प्राणा प्राणायामेन युक्तेन, प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत. अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवा. म्हणजे प्राणायाम समजून घेतला तर अनेक विकार दूर होतील, पण चुकीचा केला तर नसलेलेही निर्माण होतात. मग प्राणायामच्या अभ्यासाने काय होणार आहे? आपल्याला माहिती आहे, की पीसीओडी होण्यामागचं एक कारण महत्वाचं आहे, त्याच्यामुळे मानसिक स्ट्रेस. ह्याच्यामुळे पण तो त्रास होतो. मग तो दूर करण्यासाठी काय करायचंय आपल्याला याच्यामध्ये, की म्हणजे असं मानसिक ताण कमी करण्यासाठी भ्रामरी प्राणायाम, अनुलोम-विलोम प्राणायाम जे आहे किंवा उज्जयी प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम सुद्धा आपल्याला म्हणजे असं चिंता रोग म्हणा, डिप्रेशन म्हणा, हे दूर करण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो. आपण काय करतो, की प्राणायामच्या वेळेला श्वास येतोय, श्वास जातोय, याच्याकडे लक्ष देतोय. मग तात्पुरतं का होईना आपल्याला स्ट्रेस येणारे विचार दूर करायला शिकतो. मग नियमित प्राणायाम करायला लागल्यानंतर, की जरी असे विचार आले ना, बाजूला सारण्याची सवय लागते. त्याच्यामुळे सुद्धा मनाच्या एकाग्रतेसाठी, मनःशांतीसाठी आपल्याला याचा चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर शरीराला भरपूर ऑक्सिजन पुरवठा केला जातो. आणि आपल्याला माहिती आहे, आपण प्रत्येक गोष्ट जी करत असतो. आता आपण जेवण फक्त दाताने चावून जिभेने गिळायचं फक्त ग्रासिकेने गिळून टाकतो. पुढची काही कामं करतो का आपण? अन्नाचं पचन, शोषण, भस्मीकरण सगळं जे शरीरातलं कार्य आहे, तर श्वासात आत फक्त घेतो आपण. ऑक्सिजन शोषून घेणे, कार्बन डायऑक्साईड सोडणे, ही सगळी शरीरामध्ये जी कार्य चालू आहेत. ही जी सगळी कार्य चालू आहेत, ही कार्य करण्यामागे एक प्रेरक शक्ती आहे. आणि त्यालाच योगामध्ये प्राणशक्ती असं म्हटलं. आणि ह्या प्राणशक्तीवर ती प्राणशक्ती शरीरामध्ये जोपर्यंत आहे, तोपर्यंत आपण जिवंत आहे. ती निघून शरीरातून गेली का आपण मृत्यू पावतो. मग हे प्राणायामच्या अभ्यासाने ह्या प्राणशक्तीवरती पण नियंत्रण आणलं जातं. म्हणून सुद्धा आपल्याला त्याचा चांगला उपयोग होतो. तर प्राणायाम हा स्ट्रेस कमी करण्यासाठी, मन शांत करण्यासाठी, मनाच्या एकाग्रतेसाठी, शरीराला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणून प्राणायामचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर योगामध्ये आपल्याला शुद्धिक्रिया शुद्धिक्रिया फार उपयुक्त आहेत. तर याच्यामध्ये अ, आपल्याला माहिती आहे, की अशुद्धी ही अनेक विकारांची जननी. तर आपल्याला शरीरामध्ये आपण आताच पाहिलेलं, की डबक्यामध्ये जीवजंतू वाढतात. खळखळ पाणी जे स्वच्छ असतं तिथं जीवजंतू नसतात. तर का आपल्या शरीरामध्ये पण म्हणजे जर आपण म्हणजे असं शरीरातली अन्नवाटे, श्वासावाटे, पाण्यावाटे बऱ्याच वेळेला अशुद्धी शरीरामध्ये गेलेली असते. बऱ्याच वेळेला एनर्जी निर्माण करताना पेशीमध्येच काही अशुद्धी निर्माण झालेली असते. आणि ती प्रॉपर ड्रेनेज होत नाही. त्याच्यामुळे ती साठून राहते पेशींच्या मध्ये, सांध्यांच्या मध्ये. त्याच्यामुळे ह्यांचं कार्य बिघडतं. आणि मग हे जे संदेश आहेत, हायपोथॅलॅमसला जे पिट्युटरीला सांगायचंय, पिट्युटरीकडून ओव्हरीजकडे जे यायचे, हे हार्मोन्स कडून त्यांच्याकडून जे संदेश पाठवले जातात, तर त्यांच्या संदेशाच्या मध्ये अडथळे येतो. आपल्याला माहिती आहे, की आपण प्रवास करायला लागलो. 2 तासाच्या ठिकाणी 4 तास कधी-कधी लागतात. रस्त्याचं काम चालू आहे. मग लांबून फिरून अडथळेच उशिराने पोहोचतो. तसंच हे संदेश पाठवणारे जे हार्मोन्स आहेत, त्यांच्या कार्यामध्ये मेद वाढला आपल्याला, वजन वाढलेलं असलं तरी अडचण येते. वात वाढला असेल तरी अडचण येते. पित्ताचा त्रास असेल तरी अडचण येते. मग शरीरामध्ये अशुद्धी निर्माण झाली असेल, तरी संदेश वेळेवर पाठवले जात नाहीत. आणि त्याच्यामुळे काय होतं, की पुढच्यांचं कार्य ठप्प राहतं. आणि त्याच्यामुळे सुद्धा कार्य होत नाही. तर मी अशुद्धी शरीरातली बाहेर काढून टाकण्याचं काम आपल्यामध्ये शुद्धिक्रिया करतात. तर योगामध्ये वमन, त्याचबरोबर अग्निसारधौती, कपालभाती आणि शंख प्रक्षालन, पूर्ण शंख प्रक्षालन हे अतिशय म्हणजे वमन काय करतं? म्हणजे बऱ्याच वेळेला कफ खूप वाढलेला असतो आपल्या शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे सुद्धा ह्या पीसीओडीचा त्रास आपल्याला व्हायला लागतो. कारण या कफामुळे ते जे म्हणजे अंडाशयाचं काम वगैरे जे आहे, तर म्हणजे स्त्रीबीजीचा निर्मिती करणे म्हणा, बाकीच्या गोष्टी ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे मेदाचा, कफाचा या सगळ्याचा अडथळा व्हायला लागतो. आणि त्याच्यामुळे सुद्धा हा कफ बाहेर काढून टाकण्यासाठी, पित्त बाहेर काढून टाकण्यासाठी वमनधौती आपल्याला अतिशय उत्तम आहे. त्याच्यामुळे पचनक्रिया सुधारते. याचबरोबर याच्यामध्ये अग्निसार धोती म्हणून आहे. पोटावरची चरबी कमी करायला अतिशय पोट ज्याच्यामध्ये जी होत आहे, त्याच्यामुळे काय होतं, की पोटावरचा मेद कमी होतो. बऱ्याच वेळेला काय होतं, की पोटावर कमी होतं. त्याचं कार्य सगळे अडथळे येतात आतमध्ये. मग पोटाचं मेद कमी करायला याचा चांगला उपयोग काय होतो. बऱ्याच जणांना पोटावर चरबी वाढल्यामुळे होत नाही.
अग्निसार धोवती ही जी शुद्धिक्रिया आहे, त्याच्यामुळे पॅनक्रियाजला सुद्धा स्टिम्युलेट केलं जातं. त्याच्यामुळे इन्शुलिन स्त्राव स्त्राव जो आहे, तो योग्य प्रमाणात स्त्रवला जातो. अग्नी जो आहे आपला जठराग्नी चांगला प्रदीप्त होतो. आता मेन म्हणजे कसं, आपलं खाल्लेलं जे अन्न आहे, ते अन्नाचं रूपांतर रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र हे एका धातूतून दुसऱ्या धातूमध्ये जे करत असतो आपण, ते खाल्लेलं जे अन्न आहे, अन्नाचं पचन, शोषण, भस्मीकरण करणं किंवा खाल्लेल्या अन्नाचं रसामध्ये, रक्तामध्ये म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र जे आपल्या शरीराचे धातू जे आहेत, सप्तधातू एका धातूचं दुसऱ्या धातूमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला म्हणजे असं जी अग्नी आवश्यक आहे. आपल्याला बघा आता स्वयंपाक करायचं म्हटलं आणि गॅस मिणमिणता असेल, पोळी भाजणार आहे का चांगली? नाही भाजणार. गॅस चांगला आपलं अग्नी चांगला प्रज्वलित असेल तर पोळी चांगली भाजणार आहे.